तुम्ही ना दोडक्याची भाजी तर कितीदा खाल्ला असाल, पण ना अशी दोडक्याची चटणी कधी खाल्ली आहे का? खाल्ली नसेल तर नक्की करून बघा. नमस्कार मंडळी. तर आज आपण ना एकदम चटपटीत आणि ना गावरान पद्धतीनं झणझणीत अशी ना दोडक्याची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथं एकच दोडका राहिला होता. याची भाजी तर काय पुरणार नव्हती, त्याच्यामुळं ना मी आज चटणी बनवणार होते. त्यासाठी बघा, दोडका स्वच्छ धुवून घेतला आणि असे ना 4 तुकडे करून घेतले, तर खिसायला सोपा पडावा त्याच्यासाठी. त्यानंतर ना खिसणीनं ह्या दोडक्याला खिसून घ्यायचं आहे. आणि इकडं आमचा आबी ना त्याला खिसायचं होतं, तर तो ना माझ्या मागं लागला होता, मम्मी मला खिसायचं मला. पण ना हाताला लागलं केलं तर म्हणून थोडंसं मी ना त्याला काही देत नव्हते. त्यानंतर बघा, दोडक्यावरल्या ना सरक्या न काढताच दोडका खिसायचा आहे बघा. तर आता मी ना सगळा दोडका ना खिसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर दोडका खिसून झाला की ना लगेचच आपल्याला सगळा दोडका खिसून घेतला आहे बघा. तर आता आपण याला फोडणी टाकून देऊया. तर कढईमध्ये 1 चमचा ना तेल घातलेलं आहे. आता दोडक्याचं प्रमाण कमी आहे, तर याच्यामुळं तेलही कमीच लागणार आहे. त्यानंतर तेल गरम होऊ दिलं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना मोहरी घातली 1 चमचा आणि ना त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि ना थोडेसे जिरे घालून ठेचा घातला हिरवी मिरचीचा. त्यानंतर 2-4 पानं ना कढीपत्त्याचे घातले आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. हे मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी हळदी पावडर घातली आणि त्यानंतर लगेचच ना खिसलेला दोडका घालून घ्यायचा आहे. आता खिसलेला दोडका घालून झाल्यानंतर परतवून घ्यायचं 2 मिनटं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आता हे मीठ घालून झाल्यानंतर लगेचच ना आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा ना भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. कूट थोडंसं मोठंच ठेवायचं, म्हणजे ना चटणीमध्ये ना टेस्ट पण छान येईल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी आपली दोडक्याची चटणी तयार झालेली आहे. ह्याला तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते. तुम्हाला जर अशाच पद्धतीच्या छोट्या रेसिप्या आवडत असतील पाहायला, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.